नमस्कार मित्रांनो वाय एम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगारांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना कोणकोणत्या वस्तू या ठिकाणी मिळतात ते बघूयात आणि बांधकाम कामगाराची नोंदणी कशी करायची ती आपण बघूयात. कारण की नोंदणी कशी करायची 2024मध्ये हे संपूर्ण नवीन अपडेट कसं आहे, कोणकोणत्या ठिकाणी कागदपत्र अपलोड करावं लागतात नोंदणी करते वेळेस आणि लवकरात लवकर तुमची नोंदणी केल्यानंतर अप्रूव्ह कशी होईल, तुमची नोंदणी मंजूर कशी होईल, ही संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. लवकरात लवकर तुमची नोंदणी मंजूर होण्यासाठी कसा फॉर्म भरावा लागतो आणि तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात आणि तुम्हाला मेसेज केव्हा केव्हा येतो म्हणजे संपूर्ण माहिती डिटेल मी सांगणार आहे. नोंदणी केल्यानंतर स्मार्ट कार्ड कधी भेटते, तुम्हाला स्मार्ट कार्ड पोस्टाने येते का दुसरा कुठला ऑप्शन आहे, मोबाईलमधून डाउनलोड करता येते का, संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा चाललं चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिले बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पाहू सांगतो की पहिल्यांदा जे आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नोंदणी कशी करायची ते सांगणार आहे. पण त्या अगोदर नोंदणी केल्यानंतर बांधकाम कामगारांना कोणकोणत्या या ठिकाणी योजना मिळतात ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी कल्याणकारी योजनेमध्ये सामाजिक सुरक्षा योजना आहे. त्यामध्ये पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी जे काही कामगार आहेत त्यांच्या लग्नासाठी 30,000 रुपये भेटतात आणि त्यानंतर मध्यभोजन योजना आहे. जर कामगार कामावर गेले तर त्यांना दुपारी जेवण या ठिकाणी फ्री भेटते. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, भरपूर योजना आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली जे त्यांचे मुलं असतील बांधकाम कामगाराची शाळा जात असतील तर त्यांना 2,500 रुपये, 5,000 रुपये. साईटला इकडे पाहू शकतात 10वी-12वीला जर 10,000 रुपये आणि पहिली दुसरी 7वीपर्यंत 2,500, 8वी ते 10वीपर्यंत 5,000. त्यानंतर 11वी-12वीला गेल्यानंतर 10,000. तसेच पदवीसाठी गेलं तर 20,000 रुपये, वैद्यकीय पदवीसाठी 1,00,000 रुपये, नंतर अभियांत्रिक पदवीसाठी 60,000 रुपये. अशा भरपूर योजना ज्या आहेत. AMSITसाठी रुपये लागणार नाही. तुम्ही AMSITचं जर तुमचे बांधकाम कामगाराचे लेकरं किंवा मुलं या ठिकाणी AMSITचा कोर्स करीत असतील तर त्या ठिकाणी तुमची फी लागणार नाही. फी जी आहे ते आपले महामंडळामार्फत भरली जाणार आहे. त्यानंतर कामगाराची पत्नी नैसर्गिक परिस्थितीसाठी 1,500, शास्त्रक्रिय परिस्थितीसाठी 20,000 रुपये त्यांना त्यांच्या खात्यावरती जमा होतात. त्यानंतर काय आजार झाला तर 1,00,000 रुपये भेटतात. असे म्हणजे भरपूर योजना आहेत. आणि त्यांनी बांधकाम कामगारांनी एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपये मुदत बंद ठेव भेटते. या ठिकाणी भरपूर अशा योजना तुम्हाला या ठिकाणी भेटतात. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बांधकाम कामगारांना घरकुल सुद्धा भेटते. घरकुलासाठी पण या ठिकाणी अटल बांधकाम कामगार आवास योजना घरकुल 2,00,000, अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य 2,00,000. अशा भरपूर योजना या ठिकाणी ज्या आहेत त्या राबवल्या जातात. त्यामुळे तुम्ही नोंदणी करून ह्या संपूर्ण योजनांचा लाभ घेऊ शकतात. चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट आपण आपले बांधकाम कामगाराची नोंदणी कशी करायची आणि नोंदणी करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात आणि तुमची नोंदणी लवकरात लवकर मंजूर कशी होईल आणि मंजूर केल्यानंतर तुम्हाला स्मार्ट कार्ड दिलं जातं. ते स्मार्ट कार्ड तुमच्या मोबाईलमधून डाउनलोड करता येते का पोस्टमॅन आणून देते का आणखी कुठला पर्याय आहे हे संपूर्ण डिटेल पाहूयात. या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला नोंदणी करण्यासाठी पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर यावं लागते. कारण का ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला नोंदणी करता येते. तर ह्या वेबसाईटची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही जाऊन या ठिकाणी ह्या वेबसाईटवर येऊ शकतात. चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूया. या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते खाली यायचं आहे वेबसाईटवर आल्यानंतर आणि पहिलं ऑप्शन तुम्हाला दिसतंय की बांधकाम कामगार नोंदणी. त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आपण या ठिकाणी क्लिक करूयात. तर आपण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते आता इंटरफेस येईल. संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप अगदी मराठी भाषेत सांगणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर टाकणार आहे. या ठिकाणी पहा आपण ज्यांची नोंदणी करायची आहे त्यांचा या ठिकाणी आधार नंबर टाकूयात आणि ज्यांचा नोंदणी करायची त्यांचा या ठिकाणी करंटली म्हणजे त्यांच्याकडे सध्या मोबाईल चालू असलेला तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून घेऊया. तर या ठिकाणी आपण आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली प्रोसेटिव्ह फॉर्म दिलेला आहे. त्या प्रोसेटिव्ह फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. प्रोसेटिव्ह फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जे ऑफिशियल न्यू BOC रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे तो ओपन होणार आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा जे आहे ती वैयक्तिक माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. वैयक्तिक माहितीमध्ये आपल्याला जे आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. वैयक्तिक माहितीमध्ये पहिल्यांदा आपलं जे आहे ते नाव टाकायचं आहे. तुम्ही या ठिकाणी आपलं नाव जे आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर पतीचे नाव किंवा वडिलाचे नाव आणि त्यानंतर जे आहे ते आडनाव टाकून घ्यायचं आहे. हे झालं त्यानंतर खाली जे आहे ते आपल्याला खाली आपल्या म्हणजेच आपलं जे महिला म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लिंग निवडायचं आहे. जनरेट मेल असेल फिमेल असेल जे असेल ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर आपला ऑटोमॅटिक येईल आणि त्यानंतर विवाहित किती निवडायचं आहे, मॅरिड अनमॅरिड जे असेल त्या ठिकाणी निवडून घ्यायचं. संपूर्ण व्यवस्थित माहिती सांगणार आहे मित्रांनो. संपूर्ण पद्धतशीर ऐका. मराठी भाषेमध्ये अगदी सोप्या पद्धतीने
मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. नंतर तुम्ही या ठिकाणी जे तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही नोंदणी करू शकता आणि या अनेक योजनांचा लाभ तुम्ही घरी बसल्या घेऊ शकता. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला मॅरिड अनमॅरिड सिंगल जे आहे ते निवडायचं आहे. या ठिकाणी मॅरिड आहे तर मॅरिड निवडतो आणि त्यानंतर बांधकाम कामगारच्या या ठिकाणी जन्मतारीख टाकायची आहे. जी जन्मतारीख असेल ती या ठिकाणी टाकून तुम्ही घेऊ शकता. त्या ठिकाणी जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी जे आहे ते निवडून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी सांगतो मित्रांनो, तुम्हाला जन्मतारीख निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं वय किती त्या ठिकाणी दाखवेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ती कॅटेगरी निवडायची आहे. तुमची NT जनरल OBC SC जे असेल त्या ठिकाणी निवडून घेऊ शकतात. ते संपूर्ण निवडल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल पुढं आणि त्यानंतर तुमचं जे जावक क्रमांक किंवा ॲड्रेस असेल, ॲड्रेस म्हणजे आधार कार्डनुसार पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्या वरच्या साईडला काही टाकायची गरज नाही, कारण की या ठिकाणी जे आहे ते रेड कलरचं जे लाल कलरचं जे चिन्ह आहे त्या ठिकाणी तुम्हाला फक्त स्टार मार्क जे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. लाल कलरचं रेड कलरचं स्टार मार्क आहे ते तुम्हाला माहिती भरायची आहे. त्या ठिकाणी तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे. या ठिकाणी सिटी शहर त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी राज्य तुमचं ऑटोमॅटिक येणार आहे. हे संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, तुमचं राज्य निवडल्यानंतर जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं पोस्ट ऑफिस आणि तुमचं पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. हे संपूर्ण टाकल्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी पहा आणि नंतर खाली आल्यानंतर आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आपल्या फॅमिली म्हणजे कौटुंबिक तपशील या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही तुमचं जे आहे ते बांधकाम कामगार या ठिकाणी आपल्या कुटुंबातील या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आपल्या कुटुंबातील माहिती फक्त आई वडील पत्नी आणि पहिल्या 2 पाल्यांची नाव या ठिकाणी भरू शकतात. कोणाकोणाचे आपल्या कुटुंबातील फक्त आई वडील आणि पत्नी आणि पहिल्या 2 पाल्यांची नावे भरू शकतात. तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या 2 मुलांची किंवा पत्नी आणि आई वडील यांची नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात. या ठिकाणी कोणाकोणाचे नाव टाकायचे तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात. या ठिकाणी पहा, पहिल्यांदा जे आहे ते कामगाराचं या ठिकाणी संपूर्ण पत्ता आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते कामगाराचं पहिल्या खाली तुम्हाला त्यांचे नाते जोडायचे असतील तर या ठिकाणी ॲड मोरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणखीन जोडा या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तीची आणखीन नावं या ठिकाणी जोडायचे आहेत. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये मेंबर ॲड करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो फॅमिली मेंबर ॲड करावं लागतात. त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा नाव टाकायचं आहे, त्यानंतर आडनाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, वय, त्यानंतर रिलेशन, आधार क्रमांक, व्यवसाय, एज्युकेशन, नॉमिनी, त्यानंतर BOCW मध्ये आधीच नोंदणी करत आहेत का असेल तर टिक करा, नसेल तर सोडून द्या. आणि त्यानंतर BOCW नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि नंतर या ठिकाणी पुढं हटवा. जर एखादं नाव चुकलं असेल तर डिलीट बी करू शकतात. आणि त्यानंतर आपल्याला नवीन दुसऱ्या नावं जोडायचे आहेत आणखी तर या ठिकाणी ॲडवरती क्लिक करायचं आहे. आणखी या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकतात नावं. त्यानंतर आपल्याला 3 पाहिजेत आणखीन एकदा ॲड करू शकतात. तुम्ही जेवढे पाहिजे तुम्ही या ठिकाणी ॲड करून तुम्ही तुमच्या या ठिकाणी नावं तुमच्या घरातील कुटुंबातील टाकू शकतात. तर हे झाले आपल्या फॅमिली मेंबर कसे ॲड करायचे. तर आपण खाली बघूयात. या ठिकाणी पहा नियोक्ता तपशील. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं पेज आहे हे नियोक्ता तपशील. हे तुम्हाला बरोबर भरायचं आहे, लक्ष देऊन ऐका बरोबर. तर या ठिकाणी पहा 90 दिवसाच्या कामकाजाच्या दाखल्याच्या तपशील. तर या ठिकाणी जे महत्त्वाचं आहे 90 दिवसाच्या कामकाजाचा दाखल्याचा तपशील आहे हा. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा काय करायचे, तुम्हाला कामाचा घ्यायचे स्वरूप निवडायचं आहे. तुम्ही कुठलं काम करता. या ठिकाणी पहा मिशन वर्क, कटिंग वर्क, स्लॅब वर्क, फोल्डिंग, प्लंबर, कार्पेंटर, पेंटर, वेल्डर जे असेल ते या ठिकाणी निवडून घेऊ शकतात. तर तुम्ही जे कोणतं काम करता त्या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. तुम्ही कुठलं असू द्या, बांधकाम कामगाराचं या ठिकाणी प्लंबर असेल, फोल्डिंग, स्लॅब वर्कर जे काय असेल ते असेल ते निवडू शकतात. त्यानंतर या ठिकाणी पहा कॉन्ट्रॅक्टर, डेव्हलपर किंवा ग्रामसेवक, पर्सन विच ॲट्रिब्युशन बाय म्युनिसिपल कॉर्पोरेशन या ठिकाणी जे असेल ते या ठिकाणी निवडू शकतात. त्यानंतर शेवटी या ठिकाणी नाका कामगार आहे. नाका कामगार ज्यांनी तुम्हाला या ठिकाणी 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर सही शिक्का दिलेला आहे त्यांचं या ठिकाणी नाव तुम्ही निवडू शकतात. त्या ठिकाणी आपल्याला ग्रामसेवकचं निवडलं आहे आम्ही. ग्रामसेवकचं या ठिकाणी या आता आपण निवडत आहोत. त्या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे जशीच तशी. या ठिकाणी जारी करणाऱ्याचा प्रकार निवडल्यानंतर तुम्हाला जे आहे ते खाली यायचं आहे आणि या ठिकाणी जावक दिनांक तुम्हाला दिसत आहे. जावक दिनांक या ठिकाणी तुम्हाला जावक दिनांक टाकायचा आहे. त्यानंतर जावक क्रमांक या ठिकाणी जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. आता हे टाकल्यानंतर तुम्हाला पाहिजे आहे ते खाली ग्रामपंचायतीचं नाव. तुम्हाला ग्रामपंचायतीचं नाव जे आहे ते या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर ग्रामपंचायतचा जिल्हा म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आहे. त्यानंतर जे आहे ते ग्रामपंचायत जे आहे ते तालुका या ठिकाणी तालुका निवडून घ्यायचा आहे. त्या संपूर्ण तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी नियुक्त्याचा प्रकार निवडत आहे. ते त्यांचं ग्रामपंचायतीचं नाव कोणतं आहे त्या ठिकाणी, नंतर ग्रामपंचायतचा जिल्हा कोणता त्यांच्या आणि त्यांचा ग्रामपंचायतचा तालुका कोणता आहे संपूर्ण निवडून माहिती भरायची आहे. संपूर्ण भरल्यानंतर
हे संपूर्ण जे नियुक्त आहे त्या नियुक्तीचा प्रकार किंवा 90 दिवसाच्या कामकाजाचा दाखल्याचा प्रकार निवडल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर जे तुमचे कागदपत्र आहे ते कागदपत्र अपलोड करायचं आहे. संपूर्ण लास्ट स्टेप आहे मित्रांनो ही. ह्यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती पहा. तर या ठिकाणी पहा तुम्हाला संपूर्ण माहिती पद्धतशीर देत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की इथून पुढे पण बांधकाम कामगाराच्या ज्या नवीन नवीन योजना आहेत त्या नवीन नवीन योजनांचा लाभ कसा घ्यायचा आहे ह्याची माहिती तुम्हाला संपूर्ण भेटणार आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर जे आहे ते जास्तीत जास्त फाईल जे आहे तुम्हाला 2 MB या ठिकाणी अपलोड करायची आहे. तर पहिल्यांदा जे आहे ते अर्जदाराचा तुम्हाला या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्यायचा आहे आणि फोटो अपलोड करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जे आहे ते अलाव करावं लागते आणि त्यानंतर कॅप्चर म्हणजे तुम्ही डायरेक्ट फोटो काढू शकतात किंवा या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी जे ते फोटो अपलोड करून घेऊ शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा या ठिकाणी आपण फोटो अपलोड केलेला आहे. मित्रांनो फोटो अपलोड केल्यानंतर जे आहे ते आपल्याला खाली यायचं आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी साईटला दिलेलं आहे की अर्जदाराचा जो अंगठा आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थंब. तर या ठिकाणी जे आहे ते ऑप्शन आणखी सुरू झालेलं नाही. ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आपल्याला जे आहे ते अर्जदाराचा अंगठा प्रिंट जे आहे ते आपल्याला जोडावा लागेल. ज्यावेळेस सुरू होईल तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट मिळणारच आहे मित्रांनो, पण अद्याप हे सुरू झालेलं नाही. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड जे आहे ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. आधार कार्ड अपलोड करताना तुम्हाला या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला जे आहे ते तुमचे आधार कार्ड या ठिकाणी निवडायचं आहे. आधार कार्ड निवडल्यानंतर तुम्हाला खाली येतं आहे तुमचं 90 दिवसाचं प्रमाणपत्र. या ठिकाणी पहा मित्रांनो 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र आहे. 90 दिवसाचे कामपत्र. तर 90 दिवसाचे कामपत्र आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो की 90 दिवसाचं प्रमाणपत्र कसं असतंय. 90 दिवसाचे प्रमाणपत्र तुम्हाला काय काय लिहून घ्यावं लागतंय आणि त्या ठिकाणी सही शिक्का कुठे घ्यायचा आहे आणि सही शिक्का जे आहे ते तुम्हाला प्रमाणपत्र हे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन भेटून जाईल. तुम्हाला हा संपूर्ण 90 दिवसाचा फॉर्म जो आहे, जे प्रमाणपत्र आहे, सर्टिफिकेट आहे, ते कसं भरायचे ते पण सांगतो. थोडक्यात अगदी सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला हे जे आहे ते 90 दिवसाचं प्रमाणपत्र आत्ताच लगेच दाखवतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी जे आहे ते मागील वर्षात 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे हे प्रमाणपत्र आहे. तर या ठिकाणी मित्रांनो ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद यांच्यामार्फत बांधकाम कामगारास मागील वर्षात 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचे हे प्रमाणपत्र आहे. तर मित्रांनो हे प्रमाणपत्र जे आहे ते मी थोडक्यात आपल्याला तुम्हाला सॅम्पल दाखवण्यासाठी बनवलेलं आहे. तुम्हाला समजून येण्यासाठी हे जे आहे ते प्रमाणपत्र बनवलेलं आहे. त्या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला जावक क्रमांक साईटला, त्यानंतर जावक दिनांक आणि खाली तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवायचा आहे. आणि त्यानंतर तुमच्या त्या ठिकाणी जे कोण ठेकेदार असेल किंवा ग्रामसेवक असेल, जे काही तुम्हाला या ठिकाणी सही शिक्का देणार आहेत, तुमच्या फोटोवरती अर्धा आणि खाली अर्धा तुम्हाला या ठिकाणी शिक्का सही या ठिकाणी दिली जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा साईडला अधिकाऱ्याचे नाव, तुमचे ग्रामसेवक असतील किंवा महानगरपालिकेचे अधिकारी, नगरपंचायतचे अधिकारी जे कोणी असतील त्यांचं नाव टाकायचं आहे. त्यांचं पद कोणतं आहे, ग्रामसेवक जे काय पद असेल ते टाकायचं. त्यानंतर त्यांचा तालुक्याचे नाव, त्यांच्या पिनकोड आणि इतर काय माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा खाली कामगाराचे नाव म्हणजे तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर कामगाराचा पत्ता, गाव टाकायचे, त्यांचा तालुका टाकायचा आहे, त्यांचा जिल्हा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जे आहे ते पिनकोड या ठिकाणी टाका. त्यानंतर कामगाराचा संपर्क या ठिकाणी जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. आता कामाचं स्वरूप निवडा. तुम्ही बांधकाम कामगार करीत का कुठलं काम करतात या ठिकाणी कामाचा प्रकार निवडायचा आहे. प्लंबर, पेंटर, कारपेंटर म्हणजे काय असेल जे कामं तुम्ही या ठिकाणी निवडू शकतात. त्यानंतर कामाचे सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता या ठिकाणी तुम्ही निवडू शकतात. गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड. आता नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती कधी झाली, त्यानंतर दिवसाचे वेतन किती आहे, 483 जे असेल तुम्ही या ठिकाणी जे निवडू शकतात. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट खाली येतोय तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. त्या ठिकाणी पहा मित्रांनो बांधकाम कामगार म्हणजेच मागील वर्षात बांधकाम कामगारांनी 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचे तपशील यामध्ये दिसते. तर या ठिकाणी पहा सर्वात महत्त्वाची माहिती भरताना तुम्हाला अडचण येऊ शकते. या ठिकाणी नियुक्तीचे, ठेकेदाराचे, विकासाचे, मालकाचे नाव. जर तुम्ही मालकाचे म्हणजेच एखाद्या तुम्ही खेडेगावात राहत असाल तर एखाद्या मालकाकडे म्हणजेच एखादं घर बांधत असाल त्या घराच्या मालकाकडे तुम्ही गेलात कामाला तर त्यांचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. आणि त्यानंतर खाली जे आहे ते मालकाचं जे आहे ते पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला जे आहे ते त्या मालकाचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. म्हणजे संपूर्ण तुम्ही या ठिकाणी वरच्या साईडला जे आहे ते मालकाचं नाव, त्यांचं मालकाचा पत्ता, या ठिकाणी मोबाईल आणि कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत कामाला गेलात आणि त्या मालकाची स्वाक्षरी या ठिकाणी घ्यायची आहे. जर मालक नसेल, ठेकेदाराकडे काम करायचं असेल तर ठेकेदाराच्या या ठिकाणी पहिल्यांदा नाव, पत्ता, क्रमांक, मोबाईल क्रमांक, त्यानंतर त्या कोणत्या तारखेपासून त्यांच्याकडे कामाला जातात आणि त्यांची सही. ते नसेल त्या ठिकाणी विकासाचे नाव, या ठिकाणी नियुक्तीचे नाव, ग्रामसेवक असेल तर त्यांचं पण या ठिकाणी संपूर्ण जे आहे ते मी सांगितल्या पद्धतीने घ्यायचे आहे. हा संपूर्ण या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी खालच्या साईडला पण या ठिकाणी आपल्याला सही, अधिकाऱ्याची सही आणि शिक्का आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागतो. तुम्ही पाहू शकता.
तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते 90 दिवसाचं बांधकाम कामगाराचं प्रमाणपत्र आहे. तुम्हाला सांगतो की हे प्रमाणपत्र तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. अशा प्रकारे तुम्हाला हे भरता येते. तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला हे माहिती आवडली असेल की बांधकाम कामगाराची फॉर्म जे कसा भरायचा आहे याची संपूर्ण माहिती सांगितली. पण मित्रांनो आपला जो नोंदणी करायचा फॉर्म आहे ते आणखीन भरायचा राहिलेला आहे. फक्त तुम्हाला जे मागील वर्षात 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कसं भरायचे याची माहिती आपण दिलेली आहे. तर आपण बघूयात आमची हे फॉर्म तुम्हाला अपलोड कसा करायचा ते बी सांगितले. पण बाकीची माहिती आपण या ठिकाणी जे आहे ते बघणार आहोत. तर या ठिकाणी पहा संपूर्ण आपण 90 दिवसाचा फॉर्म कसा भरावा लागतो किंवा कसा कोणाकडून सही घ्यायची आणि त्यावरती काय काय लिहायची संपूर्ण माहिती सांगितली. पण त्यानंतर या ठिकाणी पहा आपण काय काय केलं आहे. या ठिकाणी आपलं आधार कार्ड अपलोड केलं, या ठिकाणी 90 दिवसाचं प्रॉम्प्टर अपलोड केले, समजूयात आणि खाली येऊयात. आणि खाली आल्यानंतर आपण या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे ते पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते टिक करायचं आहे. यामध्ये टिक का करायचं आहे ते या ठिकाणी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी असं दिलेलं आहे की मी याद्वारे अशी जाहीर करते की वरील सर्व माहिती माझी वैयक्तिक माहिती व समजुतीनुसार खरी आहे. दिलेली माहिती खोटी आढळल्यास भारतीय दंड किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील याची मला परिपूर्ण जाणीव आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी टिक करा सांगितलेलं आहे. आणि टिक केल्यानंतर खाली तुम्हाला जे आहे ते यायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते आपल्याला खालच्या साईडला सेव्ह बटन दिसत आहे. या ठिकाणी सेव्ह बटनावरती जे आहे ते आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे सेंड OTP असं ऑप्शन या ठिकाणी येईल. तर आपल्याला सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. आणि सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते असं ऑप्शन येणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो OTP आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. OTP या ठिकाणी आपण सेंड झालेला आहे आणि OTP अगदी काही मिनिटात या ठिकाणी येणार आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी OTP टाकून आपण जे आहे ते या ठिकाणी सबमिट करायचं आहे. ते मित्रांनो या ठिकाणी सबमिट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर असा SMS येणार आहे. युअर BOC ॲप्लिकेशन सक्सेसफुल सबमिटेड झालेलं आहे. ॲक्नॉलेजमेंट नंबर या ठिकाणी आलेला आहे. आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला हे याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला पोच पावती जी आहे ते आपली पोच पावती आपल्याला आलेली आहे. जो आपला पोच पावती क्रमांक आहे तो आपल्याला जपून ठेवायचा आहे. आणि आपल्याला मोबाईलवरती एक मेसेज सुद्धा आला असेल की आपण आपल्या मंडळाकडे हे जे आहे ते अर्ज केलेला आहे. आणि हे झाल्यानंतर संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर तुम्हाला जे आहे तुमचा मेसेज येईल. आणि तुमचे जर कागदपत्र संपूर्ण बरोबर असतील तर त्या ठिकाणी जे आहे ते अधिकारी चेक करतील. आणि अधिकाऱ्यांनी चेक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण जे आहे ती कागदपत्र चेकिंग झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट चेक झाल्यानंतर जे आहे ती तुम्हाला नोंदणी तुमची किंवा तुमचा अर्ज मंजूर झाला आहे असा मेसेज येईल. आणि मंजूर झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते बाकीचे लाभ घ्यायला अधिकार भेटतील. परंतु मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला बांधकाम कामगाराचं स्मार्ट कार्ड जे आहे ते तुम्हाला नाही मिळत. या ठिकाणी पोस्टाने येत नाही. आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ते पोस्टाने नाही येत आणि तुम्हाला या ठिकाणी मोबाईलवरून डाउनलोडही करता सध्या तरी येत नाही आहे. मित्रांनो तुम्हाला फक्त एक ऑप्शन आहे. ज्यांच्याकडे नोंदणी केली आहे त्यांना तुम्ही मागू शकता. आणि जर तुम्हाला त्यांनीही दिलं नाही तर तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे आपलं कार्यालय आहे, आता सध्या तरी जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय आहे, पण काही दिवसानंतर आत्ताच आपल्या कामगार मंत्री यांनी हे केलेलं आहे, सांगितलेलं आहे की आपल्या तालुक्यावरती सुद्धा सेतू केंद्र उभारणार आहेत बांधकाम कामगारचे. पण सध्या तरी आणखीन ओपन झालेलं नाहीत. पण आता सध्या तुम्हाला जर पाहिजे असेल तर या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे कार्यालय आहे त्या कार्यालयात जाऊन तुमचं स्वतःचं आधार कार्ड घेऊन जा. आणि त्या ठिकाणी आम्हाला आमचं स्मार्ट कार्ड पाहिजे, आम्हाला स्मार्ट कार्ड भेटलेलं नाही याची तुम्ही माहिती द्या. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्मार्ट कार्ड दिलं जाईल. आणि तिथून तुम्ही जे स्मार्ट कार्ड दिल्यानंतर तुम्ही तुमच्या नवीन जे तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचे आहेत त्या योजनेच्या त्या ठिकाणी तुम्ही लाभ घेऊ शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही 1 रुपयात जी आहे ती तुम्ही नोंदणी तुमची करू शकतात. संपूर्ण A to Z तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली. नोंदणी पहिल्यापासून केल्यापासून ती नोंदणी तुमची मंजूर होईपर्यंत तुम्हाला आवडलेली व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला क्लिक करा. भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.